नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपले ॲडमिशन्स जे आहेत डेली स्टडी टार्गेटसाठी मेंटरशिप प्रोग्रामसाठी जे आहेत जानेवारी महिन्याचे ते आपण सुरू केलेले आहेत। कालपासूनच आपले ॲडमिशन जे आहेत ते सुरू केलेले आहेत, ठीक आहे। तर या मेंटरशिप प्रोग्राममध्ये काय होतं तर तुम्हाला चॅप्टर निहाय तुम्हाला ऑलरेडी मी स्टडी टार्गेट जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेले आहे की कुठले चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत, ठीक आहे। तर आता त्या चॅप्टरमधले तुम्हाला जे मुद्दे असतात डेली तुम्हाला दररोज काय वाचायचं आहे तर ते या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला सांगितलं जातं। त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता, डायरेक्टली व्हॉट्सअप करू शकता किंवा टेलिग्राम करू शकता। प्लस तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅल्यू इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला पॉईंट सापडणार नाही ते आपण पॉईंट सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो। आणि याची फी जी आहे ती फक्त 100 रुपये प्रति महिना याची फी आहे ती फक्त तुम्हाला ठेवलेली आहे, ओके। त्याच्यामध्ये तुम्हाला डेली स्टडी टार्गेट मिळेल, जे काही संदर्भ पुस्तकं तुम्हाला ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत टार्गेटमध्ये ती सगळी संदर्भ पुस्तकं तुमच्याकडे पाहिजेत। प्लस आयोगाच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे पाहिजेत, ठीक आहे। निश्चितपणे तुम्हाला एखादी पोस्ट जी असेल ती तुम्हाला 100% मिळून जाईल। त्याच्यामध्ये तुम्हाला एनरोल करण्यासाठी हा UPI नंबर आहे 9175004691। या UPI नंबरवरती तुम्ही पे करून तुम्ही या मेंटरशिप प्रोग्राममध्ये एनरोल करू शकता। आणि पे केल्यानंतर हाच व्हॉट्सअपचा नंबर आहे 9175004691 या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तो तुम्हाला पाठवायचा आहे की जेणेकरून मग तुम्हाला त्या टेलिग्राममध्ये स्पेसिफिकली जे आहे ते तुम्हाला ॲड केलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही टार्गेट जे आहे ते बघू शकता, ओके। तर आता याच्यामध्ये आपण 2 जानेवारीचं ऑलरेडी टार्गेट जे आहे ते आपलं संपलेलं आहे, म्हणजे आज सुरूच आहे। आणि उद्याचं टार्गेट सुद्धा म्हणजे उद्याचं टार्गेट तुम्हाला आदल्या दिवशी जे आहे ते तुम्हाला दिलं जातं जेणेकरून तुमचा अभ्यासामध्ये कुठलाही खंड जो आहे हा पडता कामा नये। तर एकूण 2 बॅचेस आहेत, एक आहे एमपीएससीची आणि एक आहे कंबाईनची। तर 2 जानेवारीचे ऑलरेडी टार्गेट जे आहे ते अपलोड सुरू आहे, ठीक आहे। आणि कंबाईनमध्ये सुद्धा म्हणजे राज्यसेवेचं पण आणि कंबाईनचं सुद्धा टार्गेट सुरू आहे। आणि उद्याचं टार्गेट तुम्हाला ऑलरेडी ॲडव्हान्समध्येच तुम्हाला याच्यामध्ये देऊन ठेवलेलं आहे, ठीक आहे, जेणेकरून तुम्ही नियोजन जे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। फक्त सांगितलेली सगळी संदर्भ पुस्तकं तुमच्याकडे असणं अवेलेबल गरजेचं आहे आणि प्लस झालेल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। प्लस हे तुम्ही स्टडी टार्गेट फॉलो करा, मग फक्त तुमचं काम वाचायचं आहे, लक्षात ठेवायचं जे सांगितलेले मुद्दे त्या दिवशी वाचत चला। आणि टार्गेटबद्दल जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितपणे कुठली तरी पोस्ट जी आहे ते तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यामुळे टार्गेटबद्दल अभ्यास करा, ठीक आहे। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून 3 ते 4 दिवस जर तुम्ही हातामधून घालवले आणि त्याच्यानंतर मग तुम्ही म्हटलं की याच्यामध्ये एनरोल करतो तर तोपर्यंत फार मोठा सिलेबस जो आहे तो पुढे आपल्याला गेलेला असतो, त्याच्यामुळे ते पुन्हा पेंडिंग पडून जातं आपला अभ्यासक्रम। त्याच्यामुळे पुन्हा ते क्लिअर करणं फार मोठं जिकिरीचं होऊन जातं। त्याच्यामुळे लवकरात लवकर जे कोणी इच्छुक असेल, ज्यांना कोणाला 2024 मध्ये भले एमपीएससीची पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल हे क्लिअर करायची असेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास जो आहे तो प्रॉपर करायचा असेल तर निश्चितपणे याच्यामध्ये सर्वांनी एनरोल करून सर्वांनी निश्चितपणे घ्या, ज्यांना कोणाला क्लिअर करायचं असेल त्यांनी, ठीक आहे। तर लवकरात लवकर याच्यामध्ये सर्वांनी एनरोल करून घ्या। एनरोल करण्याची प्रोसेस तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली की कशा पद्धतीने तुम्ही एनरोल करू शकता। UPI क्रमांकावरती डायरेक्ट पे करून तुम्ही याच्यामध्ये एनरोल जो आहे ते तुम्ही होऊ शकता। आता पुढची गोष्ट अशी आहे की जे पुढचे 3 महिने असतील जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने तुमच्या हातामधले अजिबात तुम्ही घालवू नका। मग भले तुम्ही राज्यसेवा करा किंवा कंबाईनची तयारी करा, पण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च जितक्यात तुमचे पोटेन्शियल आहे। आता कंबाईनची मुलं थोडेसे रिलॅक्स असतील, जून मध्ये अजून प्रिलियम आहे त्याच्यामुळं, पण कधी जून महिना उजडेल हे तुम्हाला देखील कळणार नाही। आणि जर हे 3 महिने जर तुमच्या हातामध्ये जर तुम्ही वाया घालवले, लक्षात ठेवा फार मोठ्या संकटामध्ये तुम्ही अडकू शकता। त्याच्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तुमच्यातले सगळे पोटेन्शियल वापरून सगळा अभ्यास तुम्ही इथं करायचा आहे। त्याच्यामुळे अजिबात पुढचे 3 महिने वाया घालवू नका, ठीक आहे। तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला नियोजन बनवता येत असेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही नियोजन बनवा। ऑलरेडी तुम्हाला चॅप्टरचे टार्गेट तर दिलेलंच आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। पण ज्यांना काहीच जमत नाहीये त्यांनी आपल्या ह्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्ही निश्चितपणे एनरोल होऊ शकता। पुढचा पॉईंट असा आहे की महिन्याचं, आठवड्याचं आणि दिवसाचं तुमचं अभ्यासाचं नियोजन असलेलं पाहिजे। तुम्हाला महिन्याचं ऑलरेडी टार्गेट सांगून दिलेलं आहे, आता ते आठवड्यामध्ये बसून घ्या किंवा दिवसामध्ये बसून घ्या की त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे मला करायचे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं नियोजन बसून अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला संपूर्णपणे क्लिअर करायचा आहे, लक्षात ठेवा। पुढचा मध्ये किमान 8 तास तरी अभ्यास तुमचा झालेला पाहिजे। जर राज्यसेवाची तुम्ही पूर्वपरीक्षा देणार असाल तर 8 तास तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि कंबाईनची जर देणार असाल तरी सुद्धा कमीत कमी 8 तास तरी तुमचा अभ्यास जो आहे इथून पुढे व्हायला पाहिजे, तर आणि तरच तुमची पूर्व असेल किंवा मुख्य असेल निश्चितपणे तुमची निघू शकेल, ठीक आहे। त्याच्यामुळे पण यासाठी नियोजन असणं फार गरजेचं आहे की काय वाचायचं आहे आज हे तुमचं नियोजन असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा। तसेच आपली मेंटरशिप प्रोग्राम आहे, जर तुम्हाला बनवत असेल तर तुम्ही स्वतः बनवा, पण नियोजनबद्ध अभ्यास इथून पुढे करा। आणि 2024 मध्ये एखादी तरी पोस्ट काढण्यासाठी 100% सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे।
चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची तुम्ही दररोजच्या दररोज तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तयारी जी आहे हे तुम्ही करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. यांना दररोज तुम्हाला वेटेज जे आहे ते दिलं पाहिजे, ठीक आहे. आणि दररोज PYQ जे आहे ते MPSCचे झालेले प्रश्नपत्रिका ह्या तुम्ही दररोजच्या दररोज सोडवा. जे आपण चॅप्टर ठरवलेले असतील त्या चॅप्टरवरचे जास्तीत जास्त PYQ तुम्ही सोडवायचे आहेत, ठीक आहे. आधी चॅप्टर व्यवस्थित क्लिअर करून घ्या, 1-2 वेळा वाचा, त्याचे नोट्स प्रॉपरली बनवा आणि त्यावरचे PYQ जे आहे ते जास्तीत जास्त सोडवण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. सगळ्या विषयांना टच दिला तर सगळ्या गोष्टी तुमच्या जमून जातील. ज्यांना कुणाला आपली मेथड जी सूट वाटते ते तुम्ही मेंटरशिप प्रोग्राममध्ये एनरोल करू शकता, की ज्यांना सगळे विषय बरोबर न्यायचे नाहीत, ज्यांना फक्त काही विषय, आता विषय किती राहिले तुम्ही विचार करा. 15 दिवस ते 20 दिवस एका विषयाला तुम्हाला डिवाइड होऊन येणार आहे. 15 ते 20 दिवसामध्ये जर तुमचा विषय संपत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने तुम्ही फॉलोअप करू शकता, जे कोणी राज्यसेवेची एक्झाम देणार असेल त्यांनी. आणि कंबाईन जरी देणार असेल तरी सुद्धा तुम्हाला 20 ते 25 दिवसालाच एक विषय डिवाइड होऊन येतोय. त्याच्यामुळे हे तुम्ही ठरवायचं आहे की मला एक जो सब्जेक्ट घ्यायचा आहे 20-25 दिवसात संपवायचा आहे आणि त्याच्यासोबत चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता करायचं आहे, की दररोज तुम्हाला काही ठराविक चॅप्टर्स त्या विषयातले नेऊन हे तुम्हाला त्या मुद्दे त्या चॅप्टरमधले क्लिअर करायचे. याचं डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. जी मेथड सूट वाटते ती तुम्हाला घ्या. आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण सगळ्या विषयातले जे चॅप्टर आपण ठरवलेले आहेत ते सगळे चॅप्टर आणि त्या चॅप्टरमधले जे मुद्दे असतील ते आपण सगळे स्पेसिफिकली सगळे विषय आपण प्रत्येक दिवशी घेऊन जातो, जेणेकरून सगळ्या विषयांना तुम्हाला टच मिळतो. आपलं मेंटरशिप प्रोग्राम असं असतं. पण जर कोणाला एक विषय जर कोणाला गोंधळ उडत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन जे आहे ते तुम्ही बनवू शकता. पण लक्षात ठेवा, परीक्षेला सगळे विषय तुमचे एकत्रच असणार आहेत. त्याच्यामुळे आतापासून जर तुमची मेंटॅलिटी किंवा मानसिकता जी आहे तशा पद्धतीचे जर तुम्ही करून ठेवली तर तुम्हाला परीक्षेमध्ये फारसं काही अवघड जाणार नाही. त्याच्यामुळे आपले मेंटरशिप प्रोग्राम आहे. फक्त पुढचे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी ऍडमिशन जे आहे ते ओपन ठेवणार आहे, कारण नंतर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर होणार नाहीत. जे आपण स्टडी टार्गेट वगैरे बनवतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर जमणार नाहीत, कारण तुम्हाला लोड वाटायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे लवकरात लवकर एक पुढचे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी ऍडमिशन ओपन राहतील. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर याच्यामध्ये एनरोल जे आहे, ज्यांना इच्छा आहे त्यांनी निश्चितपणे याच्यामध्ये एनरोल करून घ्या सर्वांनी, ठीक आहे. तर निश्चितपणे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, नियोजन बनवा, प्रॉपर पद्धतीनं नियोजन बनवा आणि ते एक्झिक्यूट करा, इम्प्लिमेंट करा, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या त्या पॉसिबल आहेत. दिवस लांब आहे, दिवस फार अजून तुम्हाला वाटत असतील इतक्या दिवस पटपट जातात, तुम्हाला कळणार देखील नाही आणि पुन्हा तुम्ही आहे त्या स्थितीवरती तुम्ही राहू शकता. त्याच्यामुळे ह्यातून कुठेतरी बाहेर पडण्यासाठी नियोजन बनवा, एक्झिक्यूट करा, प्लॅनिंग करा, PYQ सोडवा, करंट अफेअर्स, मॅथ्स, रिजनिंगला सुद्धा वेटेज द्या आणि 8 तास तरी किमान अभ्यास झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून तुमचं नियोजन दिवसाचा अभ्यास असला पाहिजे आणि ते फॉलो तुम्ही तंतोतंत करण्याचा 100% प्रयत्न करा. निश्चितपणे कुठेतरी एखादी तरी पोस्ट जी आहे, भले मग ते राज्यसेवेतून असू दे किंवा कंबाईन मधून गट ब किंवा गट क मधून असू दे किंवा बऱ्याच अजून इतर MPSCची एक्झाम असतात, कुठली तरी एक पोस्ट मिळवण्यासाठी 100% सर्वांनी जे आहे ते प्रयत्न तुम्ही निश्चितपणे करा, ठीक आहे. तर या व्हिडिओ यातच आपण संपवतोय. ज्यांना कुणाला एनरोल करायचं असेल त्यांनी पूर्णपणे एकदा व्हिडिओ पुन्हा एकदा बघून घ्या. निश्चितपणे फक्त 2 ते 3 दिवस, त्याच्यानंतर कुणाला सुद्धा याच्यामध्ये एनरोल आपण करून घेणार नाही, कारण ना तुम्हाला सिलेबस क्लिअर आउट होणार आहे, ठीक आहे, आणि ना नंतर मी सुद्धा ते जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऍड करू शकणार आहे त्या ग्रुपमध्ये. त्याच्यामुळे कुणाला इच्छा असेल त्यांनी निश्चितपणे एनरोल सर्वांनी करून घ्या. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.